नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे. धागेदोरे भाग 6. ती घरात आवरतही होती आणि काही वेळाने त्याचा तापसुद्धा बघत होती. मध्येच त्याला भाताची पेज, साधी खिचडी असं करून आणत होती. संध्याकाळपर्यंत त्याला बरं वाटू लागलं. काव्याने केलेली सेवा बघून नाही म्हटलं तरी त्याला चांगलं वाटत होतं. मनात तिच्याविषयी असलेला राग काही प्रमाणात कमी झाला होता. 2-3 दिवसात त्याच्या तब्येतीत बराच फरक पडला होता. अशक्तपणा होता, पण तोही हळूहळू कमी होत होता. ऑफिस पुन्हा सुरू झालं. नेहमीचं रुटीन. आता तो बऱ्यापैकी काव्याशी बोलू लागला होता. इतकं नाही, पण त्यामुळे तिलाही चांगलं वाटत होतं. आठवड्याची सुट्टी होती. वरुष आज घरी होता. काही काम नाही म्हणून आरामात हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. काव्या घरात साफसफाई करत होती. तिने फॅन साफ केले, कपाट पलंग साफ केले. बिचारी एकटीच सगळं करत होती. वरुष तिला मदत करायचा विचार करत होता, पण जागचा काही उठला नाही. इकडे काव्याने बरंचसं सगळं साफ केलं आणि तिच्या लक्षात आलं की कपाटाच्या वर बरीच धूळ आहे आणि तिकडे ठेवलेल्या बॅगा खूपच जड आहेत आणि तिचा हात तिकडे पोहोचतच नाही आहे. तिला एका क्षणाला वाटलं की वरुषला आवाज द्यावा, मग उगीच कशाला असंही वाटून गेलं. तिने एक स्टूल घेतला. एका हातात झाडू. ती त्या स्टूलावर चढली आणि एका हाताने बॅग ओढू लागली. बॅग काही जागची हलत नव्हती. तिने हातातला झाडू खाली जमिनीवर टाकला. त्या आवाजाने वरुष बेडरूममध्ये आला आणि काव्याचा खटाटोप बघू लागला. एखाद्याने लगेच पुढे येऊन तिला मदत केली असती, पण हा पठ्ठ्या नुसताच बघत बसला. काव्या काही टिपिकल साडीत वावरणारी मुलगी नव्हती. सडपातळ नसली तरी जाडजूड देखील नव्हती. मध्यम बांध्याची आणि मध्यम शरीर असलेली सामान्य मुलगी होती. तिने एक लॉंग कॉटनचा निळ्या रंगाचा स्कर्ट आणि त्याला साजेचं सफेद रंगाचं शर्ट घातलं होतं. त्यावर त्याला साजेशा बांगड्या, धूळ तोंडात जाऊ नये म्हणून चेहऱ्याभोवती स्कार्फ गुंडाळलं होतं. तिचे दोन्ही हात धुळीने माखले होते. ती बॅग स्वतःजवळ ओढत असताना तिच्या तोंडावरचा स्कार्फ सैल झाला. त्याला नीट करायच्या तिने हाताचा कोपरा तोंडाला लावला आणि स्कार्फ अलगद सरळ करायला प्रयत्न करू लागली. थोड्या वेळात बाहेर आलेल्या बॅगेचं वजन एकाच हातावर आलं. बॅग आणि स्कार्फ सांभाळायच्या नादात तिचा भार स्टूलावर एकाच बाजूला आला आणि स्टूल सरकला तशी ती एकदम खाली कोसळली. तेवढ्यात भानावर येत वरुषने त्याच्याही नकळत तिला झेलले. तिला काही क्षण कळलंच नाही काय झालं ते. काव्याने डोळे बंद मिटले होते. वरुष एकटक तिच्याकडे बघत होता. पुढच्या क्षणी तिने डोळे उघडले तसं भानावर येऊन त्याने तिला खाली उतरवले. ती नुसती एकदा त्याच्याकडे आणि एकदा अर्धवट बाहेर आलेल्या बॅगेकडे बघत होती. तिने अर्धवट सुटलेला स्कार्फ बाजूला केला. वरुष तसाच उभा होता. असेच काही क्षण गेले नसते की त्याने अचानक काव्याला घट्ट मिठी मारली. तिलाही काही कळले नाही, पण त्या अचानक मारलेल्या मिठीमुळे नाही म्हटलं तरी काव्या जरा सुखावली. जितक्या आवेगाने वरुषने तिला मिठी मारली होती तितक्याच जलद गतीने पुढच्या क्षणी त्याने ती सोडवूनही घेतली आणि तडक माघारी फिरून हॉलमध्ये येऊन बसला. काव्याला कळलेच नाही की नेमकं काय झाले, कसं रिॲक्ट व्हावं. इकडे वरुषला आपण काय करून बसलो याचं राहून राहून आश्चर्य वाटत होतं. त्यानंतर दोघे एकमेकांसमोर जाणं शक्य तेवढे टाळत होते. लग्न होऊन आता 6 महिने झाले होते. काव्याला जवळच एका कंपनीमध्ये अकाउंटंटचा जॉब मिळाला होता. आता दोघांचं रुटीन सुरू झालं. वरुष तिला आधी ऑफिसला ड्रॉप करायचा आणि मग पुढे त्याच्या ऑफिसला यायचा. नेहमी त्याला त्रास नको म्हणून काव्याच बसने ये जा करत लागली. एकदा ऑफिसमध्ये खूप काम होतं. सगळं संपवता 8 वाजले. ऑफिसची शेवटची बस 7:15ची होती. ती निघाली तेव्हा बाहेरची रहदारी बरीच कमी झाली होती. झपझप चालत काव्या जवळच असलेल्या बस स्टॉपवर आली. बराच वेळ झाला पण बसच आली नव्हती. मधूनच रस्त्याच्या पलीकडून एक दारुडा माणूस तिला बघत काहीतरी मोठ्याने बडबडत पलीकडे निघून गेला. त्यामुळे तिला दरदरून घाम फुटला. कधी एकदा बस येत असे तिला वाटले.
इकडे वरुष घरी पोहोचला तर दाराला कुलूप. एरवी तर काव्या लवकर येते, मग आज काय झालं? त्याने तिला कॉल केला. हॅलो काव्या, कुठे आहेस तू? हॅलो, हां मी बस स्टॉपवर आहे, बसची वाट बघते. आता कोणती बस मिळणार आहे तुला? वरुषने घड्याळात पाहिले. 4:45 झाले होते. त्याने तिला पुन्हा विचारलं, कुठे आहे बस स्टॉप? सांग मला, मी येतो. ऑफिसजवळ शांतीनगर नावाचा बस स्टॉप आहे, तिकडे आहे मी. ओके, पोहोचतो. साधारण 20 मिनिटात वरुष तिकडे आला. त्याला बघून तिच्या जीवात जीव आला. तो आला तसा काव्या त्याच्या मागे बाईकवर जाऊन बसली. वरुषने आरशात नीट बघितले. तिला आलेल्या घामावरून त्याला कळले की ही खूप घाबरली आहे. घरी पोहोचल्यावर ती फ्रेश होऊन स्वयंपाकाला लागली. तसं त्याने म्हटलं, स्वयंपाक करू नकोस का? मी पार्सल आणतो. किती उशीर झाला आहे आणि बाहेरचं पचत नाही ना तुला? मी करते पटकन. असं म्हणून तिने वरण भाताचा कुकर लावला. पटकन कणिक मळली. वरुण पण तिला मदत करायला लागला. तिला थोडं आश्चर्य वाटलं. त्याने गवार बटाट्याची भाजी केली. तिने पोळ्या करायला घेतला तेव्हा त्याने वरणाला फोडणी दिली. दोघं जेवायला बसले. बराच वेळ कोणीच काहीच बोलत नव्हतं. मग वरुण थोडा नाराजीने म्हणाला, उशीर होणार होता तर एक कॉल करायला काय झालेलं? मला वाटलं येईल बस, आणि कशाला उगीच तुला त्रास. असं म्हणून तिने मान खाली घालून हातातला घास तोंडात टाकला. काही झालं असतं म्हणजे? सॉरी, नेक्स्ट टाईम उशीर होणार असेल तर सांगत जा, मी घ्यायला येईन. हो, काव्याने म्हटलं. नंतर दोघांनी मिळून किचन आवरलं. काव्या बेडरूममध्ये झोपायला गेली आणि वरुष बाहेर कॉटवर झोपला. तेव्हापासून उशीर होणार असेल तर काव्या वरुषला फोन करून लागली. असं सगळं चालू असताना एक दिवस काव्याला केतकीचा फोन आला. बाबांना ॲडमिट केलं, तू लवकर ये इकडे. काय झालं बाबांना? काव्याने काळजीने विचारले. डॉक्टर म्हणाले त्यांचा BP लो झाला आहे. आई खूप रडतीये म्हणून त्यांनी कोणा मोठ्याला बोलवायला सांगितलं. हुंके देत केतकी म्हणाली, ठीक आहे, मी येते. तू रडू नकोस, आईची काळजी घे. काव्या तिला धीर देत म्हणाली. नेमकं त्यावेळी काव्या ऑफिसमध्ये होती. तिने सुट्टीचा अर्ज टाकला. घरी आले आणि लगेच वरुषला फोन केला. हॅलो वरुष, मला पुण्याला जावं लागतंय. बाबांची तब्येत खराब झाली आहे, त्यांना ॲडमिट केले. तिने एका दमात सगळं सांगून टाकलं. एकटी जाऊ नकोस, थोडं थांब, मी येतोय, आपण सोबत जाऊ. वरुष तिला सांत्वना देत म्हणाला. 1 तासाने वरुष घरी आला. तोपर्यंत काव्याने सामान भरून ठेवलं होतं. थोड्याच वेळात ते दोघे पुण्याला जायला निघाले. रात्री उशीर झाल्याने घरी जाण्यापेक्षा हॉस्पिटलला जाणं त्यांना बरोबर वाटलं. समोर आई आणि केतकी दिसली. त्यांनी काव्याला बघितलं तशा त्या तिच्या गळ्यात पडून रडू लागल्या. काव्याने त्यांना थोपटवले आणि एका बाकावर बसवलं. त्यानंतर वरुष आणि काव्या डॉक्टरला भेटली.